जय हिंद भावांनो. तुम्हाला माहीतच आहे हिंदी. हिंदी विषय किती अवघड पण नाही आणि म्हणावा तसा सोपा पण नाही. कारण आपण जेवढं वाचणार तेवढं भावांनो आपल्याला कमीच आहे. कारण आपल्याला हिंदी हा स्कोर बूस्टर भावांनो सब्जेक्ट आहे. आपण जेवढं वाचणार तेवढं भावांनो चांगलं आहे. आणि आजचा व्हिडिओ भावांनो त्याच्यासाठीच आहे. एस-एस-सी-जी-डी 2026 20 पैकी 20 भावांनो एस-एस-सी-जी-डीला पाहिजेत. त्याच्याशिवाय भावांनो पर्याय नाही. कारण हा विषय भावांनो स्कोर बूस्टर आहे. हिंदी आणि रिझनिंग. भावांनो काही जरी करायला नसले तर जवळपास आपल्याला 14 ते 15 पडतात. पण आपल्याला तेवढं काढायचं नाही ते. आपल्याला काढायचं आहे 20 पैकी 20. कारण तो आपल्याला सिलेक्शनचा चान्सेस भरपूर आहेत. त्यामुळे भावांनो आजच्या व्हिडिओत आपण हिंदी आउट ऑफ आउट कशी मारायची हे सगळं आजच्या व्हिडिओत बघायचं आहे. वेळ न घालवता भावांनो व्हिडिओला चालू करूया. सगळ्यात अगोदर भावांनो हिंदीचं मेन टॉपिक आहेत ते भावांनो सगळं कंप्लीट पाहिजेत. कंप्लीट म्हणजे काय? की आपल्याला 2025चं बुक असलं पाहिजेत आपल्याकडे थिअरी. त्यानुसार भावांनो करायला लागतंय. त्याच्याशिवाय होणार नाही. 2026चं आले. जर नसेल तर भावांनो मला मेसेज करा. मी तुम्हाला पी-डी-एफ पाठवून दिली जाईल. त्यामुळे भावांनो मॅक्सिमम करून 2025, 26 आणि 2024 हे 3 बुकांचं भावांनो पी-डी-एफ आपल्याला पाहिजेत आणि ते भावांनो पूर्ण वाचायला लागतंय. वाचून काढायला लागते. वाचल्याशिवाय भावांनो आपल्याला काय कळणार नाही. कारण विषय कसा आहे हिंदीचा जेवढं वाचणार, जेवढं आपल्या ते वाचून रिपीट होणार, तेवढं भावांनो चांगलं आहे. कारण विषय कसा असतोय हिंदीमध्ये जेवढं वाचणार तेवढं कमी आहे. कारण आता समजा पर्यायवाची शब्द आहेत, तर भावांनो तेवढं 100 पैकी 100 त्या पुस्तकात आहेत. तर भावांनो त्याच्यातलंच येतील असं नाही. पण त्या दुसऱ्या पुस्तकातलं सुद्धा वाचू शकता किंवा पी-वाय-पी आता भरपूर जणांनी चान्सेस मिळाले कारण एक्झाम डिले झाल्या. त्यामुळं मॅक्सिमम करून एक्झाम पी-वाय-पी 2025 ची पूर्ण पाहिजेत, 2024 ची पूर्ण पाहिजेत आणि जर ह्या दोन्ही जर अजून नसतील तर भावांनो करा आणि ज्यांची ही दोन्ही पूर्ण आहेत तिन्ही भावांनो 2023-22 कारण हिंदी विषय आहे. हिंदी विषयात काय भावांनो सब्जेक्ट काय चेंज नाही आहे. सगळं तेच असते. रिपीट तुम्ही पण बघू शकता. मोस्ट इम्पोर्टंट भावांनो मुहावरे, पर्यायवाची शब्द, परत कारक, वाक्यांश केले एक शब्द आणि सगळ्यात मोठा रोल ठरतोय तो म्हणजे वाक्यशुद्धी. वाक्यशुद्धी भावांनो करताना जरासं गडबड होतीये. त्यामुळे भावांनो बरोबर करा. त्याचं व्याकरण भावांनो पाठ करा. कुठला शब्द कसा लिहिला जातोय हे भावांनो बघा. कारण विषय कसा होतो वाक्यशुद्धीमध्ये अरे आपल्याला एक जरी प्रश्न चुकला तर 2 मार्क जाणार आहेत. त्यामुळे भावांनो मॅक्सिमम करून जेवढं वेळ महत्त्वाची आहे आपल्याला, एवढं पण लक्षात असू दे. वेळ महत्त्वाची आहे. त्यामुळे भावांनो जेवढा वेळ आपण त्या हिंदीसाठी देणार, तेवढं चांगलं आहे. मॅक्सिमम करून जेवढं होईल तेवढं भावांनो वाचायला लागते. वाचल्याशिवाय भावांनो येणार नाही आहे. आणि माझं पण तेच आहे. मी वाचतोय. मला जसं येते तसं मी सांगतोय आणि माझा काय हा पहिला अटेम्प्ट नाही आहे. माझा हा लास्टचा अटेम्प्ट आहे. त्यामुळे भावांनो अनुभव मॅटर करतोय. त्यामुळे एक पावसाळा बघितला काय आणि मागचं 5 पावसाळा बघितलं काय, याच्यात भावांनो फरक असतोय. त्यामुळं कमेंट बॉक्समध्ये असतं हे सगळं फेक आहे, असं आहे, तसं आहे. भावांनो तसं काही नाहीये. जे आहे ते आहे तुमच्या समोर आहे. त्यामुळे भावांनो मॅक्सिमम करून तुम्हाला मी आय-एम-पी टॉपिक सांगितल्यात. परत एकदा सांगतो. विलोम शब्द, पर्यायवाची शब्द, वाक्यशुद्धी, संधी समास, मुहावरे, कारक, वाक्यांश केले एक शब्द आणि अपठ्ठीत गद्यांश. त्यामुळं भावांनो एवढं सगळं कव्हर करायला लागते. पहिला स्टेप आहे भावांनो बेसिक कंप्लीट करा. बेसिक कंप्लीट केल्याशिवाय होणार नाही आहे. त्यामुळं अगोदर भावांनो एकदा पुस्तक वाचा आणि सारखं वाचल्यानंतर भावांनो एकदा फिट होते. कारण एका प्रश्नात आपल्याला 5 प्रश्न तयार होतात. एक प्रश्न दिलेला आणि खालचे 4 पर्याय. त्यामुळे भावांनो 5 प्रश्न तयार होतात. त्यामुळे मॅक्सिमम करून आपल्याला वाचायचं आहे. वाचल्याशिवाय येणार नाही भावांनो आणि मॅक्सिमम करून टेक्स्टबुकवर भावांनो सीरीज द्या. टेक्स्टबुकवर भावांनो वाटल्यास खाली लिंक देतो त्या लिंकवरून घ्या तुम्हाला आणि डिस्काउंट मिळेल. पण मॅक्सिमम करून टेक्स्टबुकवर जेवढं पी-वाय-पी आहे तेवढं भावांनो सगळं सोडवा. माझे 2025 कंप्लीट आहे. 2024 कंप्लीट आहे. आता 2023 मध्ये हात घालणार आहे. त्यामुळे भावांनो एवढं काय हे नाही. मॅक्सिमम आहे बघा 20 प्रश्न आहेत. 20 प्रश्नाला बघा मॅक्सिमम 8 ते 10 मिनिटं लागतात. एनालिसिसला 1 तासभर धरा तुमच्यासाठी तासभर. म्हणजे 1 तास 10 मिनिटं झाले. जवळपास दिवसातनं आपण 3 देऊ शकत नाही काय. त्यामुळे भावांनो मॅक्सिमम करून पी-वाय-पी द्या आणि मॅक्सिमम करून वाचा. वाचल्याशिवाय येणार नाही एवढं लक्षात असू द्या. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला भावांनो विसरू नका. जय हिंद.